विद्यार्थी मित्रांनो, BA भाग 1 साठी आपल्याला साहित्य विचार या मध्ये पहिलं प्रकरण अभ्यासाला जे नेमलेलं आहे त्या अंतर्गत एक महत्त्वाचा मुद्दा येतो साहित्याचं स्वरूप या प्रकरणाअंतर्गत. तो म्हणजे साहित्याशी असलेला वास्तव आणि कल्पिताचा संबंध. वास्तव कितपत असतं आणि कल्पित त्यामध्ये कितपत असतं हा एक आपण मुद्दा यामध्ये समजावून घेणार आहोत. ठीक आहे, तर यामध्ये आपल्याला साहित्याचं विश्व हे पूर्णपणे कल्पना विश्व आहे की पूर्णपणे वास्तवाचं दर्शनच त्यामध्ये आहे, असा एक प्रश्न सातत्याने पडत असतो आणि हा खूप जुन्या काळापासून चालत आलेला वाद आहे. साहित्य आणि साहित्य मीमांसा यांचा जर इतिहास पाहिला तर त्यामध्ये वादाचेच असे पूर्ण प्रतिबिंब उमटलेले दिसते, असं अभ्यासकांनी नोंदवलेलं आहे. साहित्य म्हणजेच ललित साहित्य, यात ही एक पूर्णपणे एका व्यक्तिमनाची, कुठल्या तरी एका लेखकाकडून त्याच्या व्यक्तिमनाची अशी नवनिर्मिती असल्यामुळे तिचे रसग्रहण किंवा तिचं जे मूल्यमापन आहे ते करत असताना केवळ कलात्मक रूप लक्षात घेणे आवश्यक आहे असं एक म्हटलं जातं. कोणत्याही कलाबाह्य म्हणजे जीवनाश्रयी, जीवनावर आश्रित असलेल्या कलाबाह्य अशा दंडकांचा वापर करू नये असे म्हणणारा एक पक्ष फार पूर्वीपासून अस्तित्वात आहे. ठीक आहे, हा झाला एक पक्ष की कोणत्याही कलाबाह्य अशा दंडकांचा जे आपण मूल्यमापन जे आहे साहित्याचं करत असताना तो लक्षात घेऊ नये. फक्त कलामूल्ये मानणारा असा एक कलावादी संप्रदाय किंवा पंथ हा मराठी साहित्यामध्ये अस्तित्वात आहे. रा. भा. पाटणकर नावाचे जे खूप मोठे सौंदर्य मीमांसक आहेत त्यांच्या मते देखील कलेबाबतची ही अलौकिकतावादी भूमिका आहे. कलाकृतीचे अनन्यसाधारणत्व जे आहे म्हणजे अगदी वेगळेपण जे आहे, जी साधारण नाही आहे, ती अतिशय असामान्य अशी एक निर्मिती असते. तर त्याबाबत अनन्यसाधारणत्व जे आहे कलाकृतीचं ते ठामपणे मांडणाऱ्या इमॅन्युअल कांट जो आहे, हा कांट या शास्त्रज्ञाच्या विवेचनात या भूमिकेचे जे मूळ आहे ते आपल्याला सापडतं. अशा वेळेला त्यातूनच पुढे आपल्याला असं लक्षात येईल की अभिव्यक्तिवाद आणि आविष्कारवाद, रूपवाद इत्यादी कलेसाठी कला मानणाऱ्या कलावादी पर्यायी भूमिका तयार झाल्या. पण हीच भूमिका नेमकी म्हणजे कलावादी भूमिकेला न मानणारी, अमान्य करणारी असाही एक कला रूपातही जीवनमूल्यांचीच उपस्थिती विशेषत्वाने आवश्यक आहे असं मानणारा एक जीवनवादी संप्रदायही जुन्या काळापासून अस्तित्वात आलेला दिसतो. यात पाटणकर याला कलेबाबतची लौकिकतावादी भूमिका असं म्हणतात. या भूमिकेमध्ये कलेशी असणारा लौकिका म्हणजे हे व्यवहारामध्ये जे सगळं आहे, जीवन व्यवहारामध्ये ज्या ज्या गोष्टी घडतात त्या सगळ्या लौकिकाचा, जीवनाचा अनुबंध मानला गेलेला दिसतो. ही भूमिका साधारणपणे अशी म्हणता येते की कला व्यवहार हा मूलतः अनेक जीवन व्यवहारांपैकी असलेला एक जीवन व्यवहार आहे. कलाकृती ही एका व्यक्तिमनाची निर्मिती असली तरी व्यक्तिमन, त्याची घडण ही एक सामाजिक निर्मितीच आहे. एखादी व्यक्ती लेखक जरी असली तरी एखाद्या समाजामध्ये घडते म्हणजे ती त्या लौकिक व्यवहारांना सोडून कुठल्याही प्रकारचं लेखन करू शकत नाही. ते पूर्णपणे स्वयंभू किंवा केवल स्वरूपाचं असं लेखन नसतं, केवळ कलेच्या स्वरूपाचं ते लेखन नसतं. तर याच ठिकाणी अल्प प्रमाणात काही स्वतंत्र म्हणू असेही पिंडधर्म असतील, पण त्याची घडण सभोवतालच्या म्हणजे सामाजिक संस्कारातूनच होत असते. त्यामुळे त्याकरवी होणारा जो कला व्यवहार आहे हा कलावादी मानतात त्याप्रमाणे पूर्णपणे स्वतंत्र किंवा स्वयंभू असा मानता येत नाही. एका मर्यादेपर्यंत तो स्वायत्त म्हणजे एकदम स्वतंत्र असा मानता येईल. म्हणजे तो केवळ कलामूल्यांनी नियमित राहील हे मान्य करता येऊ शकेल, पण केवळ आणि केवळ कलावादीच भूमिका ही त्याच्या मूल्यमापनात जीवनमूल्यांचा विचार पूर्णपणे अग्राह्य मानून की जीवनमूल्य नाहीच त्यात, फक्त कलामूल्यच आहे असं जर मानलं तर ती मानण्यात येऊ नये असं म्हटलेलं आहे. अर्थात हा मध्यम मार्ग झाला की कट्टर कलावादी ज्याप्रमाणे कलेसाठी कला
या टोकाचा आग्रह धरतात. तसेच कट्टर जीवनवादी जे आहे ते जीवनासाठी कला या टोकाचा आग्रह धरत आलेत. मग त्यांच्या मते वास्तव जीवनाचा जो अनुभव देणारे साहित्य ते खरे साहित्य होय. वास्तव जीवनाचा अनुभव देणारे साहित्य ते खरे साहित्य होय. असा एक जीवनासाठी कला मानणाऱ्यांचा जो सांप्रदायिक वर्ग आहे त्या पद्धतीने त्यांनी साहित्याचं मूल्यमापन केलं जावं असं म्हटलेलं आहे. आर्ट इज इमिटेशन या प्लेटो आणि ॲरिस्टॉटलच्या सिद्धांतातून जीवनवादी जी भूमिका आहे ती साकारली गेली असं अभ्यास म्हणतात. इमिटेशनचा अर्थ काय होतो? IMMITION हा जो वर्ग आहे तर तो आपल्याला असा दिसतो की इमिटेशनचा प्रतिकृती किंवा अनुकृती असा कोणताही जर अर्थ घेतला तर ती निसर्गाची किंवा जीवनाचीच निर्मिती होय असे म्हटले जाते. म्हणजे जीवन वास्तवाचा आधार हा त्या ठिकाणी आलाच आला. इमिटेशन म्हणजे काय? IMMITION म्हणजे अनुकृती, अनुकरण किंवा प्रतिकृती असा कुठलाही अर्थ घेतला तर कलेची जी निर्मिती आहे किंवा निसर्गाची जीवनाचीच हे अनुकरण आहे असं मानलं जातं. जीवन वास्तवाचा आधार हा तिथे आलेलाच आहे. म्हणजे कोणत्याही कलेमध्ये ते शिल्प, चित्र, नाट्य, नृत्य, गायन, संगीत असं सगळं असेल तर त्याच्यामध्ये कलावंत हे समजा ईश्वराने निर्माण केलेलं हे जग म्हणजे निसर्ग, तर त्या निसर्गाचंच कुठे ना कुठे आपल्या कलेच्या माध्यमातून अनुकरण करत असतो आणि रसिक त्या अनुकरणाला एक प्रकारे स्वतः त्याचा आस्वाद घेत असतो असं मानलं जातं. खरे तर लेखकाकडून होणारे लेखन हे सर्वस्वी त्याच्या अनुभव विश्वावर आधारलेले असते आणि त्याने हे जे अनुभव त्याच्या जीवनातून जे असतात ते आपल्या अनुभवाच्या आधारे वेचलेले असतात. तसे प्रत्येकाचे जीवन ही एक अनुभवांची साखळीच असते. त्यातील सांगण्यासारखे म्हणजे अर्थपूर्ण अनुभव हे लेखनासाठी लेखक निवडत असतो. त्याचे निवेदन त्याच्या लेखनाच्या माध्यमातून अर्थातच लेखक जसंच्या तसे करत नाही, कुठेतरी त्याच्यामध्ये कल्पनेचा आधारही असतो, पण जीवन वास्तवातून घेतलेल्या अनुभवाच्या माध्यमातूनच तो कुठेतरी काही विचार हे कल्पनेतले त्याला जोडत असतो. मुळात स्थलकाल निबद्ध असलेल्या आपल्या जीवनानुभवांना, स्थळाशी आणि काळाशी निबद्ध असलेल्या बांधलेल्या अशा जीवनानुभवांना तो कल्पना आणि प्रतिभेच्या साहाय्याने नवीन असा संदर्भ देत असतो. या अनुभवातील मूळ घटकांची फेररचना करून त्यातून तो नवा रूपबंध म्हणजे काय? तो जी काही साहित्यकृती निर्माण करतो, मग ते कादंबरी असेल, कथा असेल, नाटक असेल, कविता असेल, तर या सगळ्यांचा जो रूपबंध, जो काही घाट असतो तो त्याच्या अनुभवांच्या आधारे, खऱ्या अनुभवांच्या आधारे आणि कलेच्या कल्पकतेच्या मिश्रणातून तो अधिक सजत जातो. ही कल्पिताच्या जोरावर वास्तवाची केली जाणारी अशी एक फेरमांडणीच असते असं अभ्यासक मानतात. हे तुम्ही थोडं लक्षात ठेवा. हळूहळू पुनश्च जर ऐकत गेलात तर तो विषय जो आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचायला मदत होईल. जॉर्ज एलियट हे पुरुषी नाव धारण करणाऱ्या एका आंग्ल समीक्षकेने, म्हणजे जी एक इंग्रजी समीक्षक आहे, तिने साहित्याचा जीवनानुभवांशी असलेला हा एकंदर संबंध लक्षात घेऊनच रिपोर्टाज, REPORTAG, रिपोर्टेज असंही म्हणतात किंवा रिपोर्टाज असं म्हणतात, किंवा इंटरप्रिटेशन आणि क्रिएशन असे ललित साहित्याचे 3 प्रकार किंवा 3 प्रती मांडलेले आहेत. काय म्हणतात? रिपोर्टेज, इंटरप्रिटेशन आणि क्रिएशन हे 3 प्रकार किंवा ह्या 3 प्रती तिने मांडलेल्या आहेत. यालाच प्राध्यापक वा. ल. कुलकर्णी यांनी त्याचा अनुक्रमे वस्तुदर्शन, वस्तुनिरूपण आणि वस्तुनिर्मिती असे 3 मराठी प्रतिशब्द यासाठी सुचविलेले आहेत. रिपोर्टेजमध्ये फक्त अनुभव वस्तूचे दर्शन घडविलेले असते. जसं आपण पेपर रायटिंग बघतो, जे म्हणजे तुम्ही जर्नलिझममध्ये बातम्या लेखन जे असतं ते काय असतं? वास्तव जे घडलं तर तसं त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं. कल्पनेचा आधार त्यामध्ये शक्यतो घेतलेला नसतो. ती वस्तू, तो विषय जसाच्या तसा शब्दांच्या आधारे प्रस्तुत करणे इतकाच मर्यादित हेतू या लेखनामागे असतो. साधारणपणे वृत्तपत्रीय लेखन या प्रकारात मोडते रिपोर्टाजमध्ये. ठीक आहे, हे झालं वस्तुदर्शन. त्यानंतर इंटरप्रिटेशनमध्ये अनुभव वस्तूचा अर्थ लावणे,
त्याची संगती लावणे ही प्रक्रिया घडत असते. उदाहरणार्थ रेंदाळकर, यशवंत, गिरीश इत्यादी कवींची बरीचशी कविता या प्रकारची आहे. तिचे स्वरूप त्या कवीच्या मगदुरानुसार, त्या अनुभवानुसार केलेली टीका टिप्पणी असेच बहुतांशी उतरलेले असते. तिसरा जो प्रकार आहे तो क्रिएशन. या प्रकारात मात्र क्रिएशन आहे. क्रिएशन म्हणजे निर्माण. या प्रकारात मात्र अनुभव वस्तूच्या आधारे कवीने निर्मिलेल्या संपूर्ण स्वतंत्र सृष्टीचे दर्शन होत असते. ही सृष्टी सर्वस्वी अपूर्व, यापूर्वी कधीही निर्माण न झालेली, त्याला अपूर्व असं म्हटलेलं आहे. तर उदाहरणार्थ जशी बालकवी ह्या कवींची फुलराणी ही कविता, किंवा गोविंदाग्रजांची प्रेम आणि मरण, माधव जुलियन यांची संगमोत्सुक डोह, किंवा कवी बी यांची चाफा यासारख्या कविता, किंवा विश्राम बेडेकरांची रणांगण ही कादंबरी घेऊया. हे सगळं तुम्हाला वाचल्याशिवाय कळणार नाही, ते वाचनाच्या अनुभवाचा तो भाग आहे. आनंद यादवांची गोतावळा, किंवा रारम बोराडे यांची पाचोळा यासारख्या कादंबऱ्या ही वस्तुनिर्मितीची उदाहरणे म्हणून देता येतील. इथे काय म्हटलं की इथे जो मूळ अनुभव आहे एका वेगळ्याच प्रतिभाजनित साच्यामध्ये ओतून त्याला सर्वस्वी नवे रंगरूप दिले जात असते. तर कुठल्याही साहित्याचं स्वरूप पूर्णपणे कल्पित नसते, त्याला वास्तवाचा आधार असतो आणि असावाच लागतो. या दोन्ही मिश्रणांचा शोध आपल्याला वास्तव आणि कल्पित या दोन्हींच्या मिश्रणातूनच आपल्याला अनुभवता येतो आणि तो वाचत असताना